आता श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावणात ना सणामागे सण सुरू होतात. प्रत्येक दिवसाचं एक वेगळंच महत्त्व असतं. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ना आपण ज्योती मातेची पूजा करतो. आपण आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आजचा हा उपवास केला जातो. मी खूप छान पूजेची मांडणी करून घेतली आणि घरातलं वातावरण ही खूप प्रसन्न झालं होतं. पूजा आवरून घेतली आणि त्याच्यानंतर म्हणलं पटकन खिचडी बनवून घ्यावी. आता मला खिचडी खाऊन घ्यायची होती, पण जाता जाता इथं एकदम माझं आरशात लक्ष गेलं आणि बघते तर काय माझे केस ना हल्ली खूप फ्रीजी आणि ड्राय झालेत. केसांचा व्हॉल्यूम पण पहिल्यासारखा राहिला नव्हता आणि शिवाय हेअर ग्रोथ सुद्धा म्हणावी तशी होत नव्हती. काही दिवसापूर्वी ना मला पण एक व्हायरल रील पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये फ्लॅक्सीडचा हेअर मास्क बनवला होता. ते व्हिडिओ पाहून मी सुद्धा घरगुती उपाय करून पाहिले. फ्लॅक्सीडना ना खरंच केस खूप छान होतात, पण खूप चिपचिपे होतात आणि सारखं ते बनवायला नको वाटतं. म्हणून इथं ना मी ह्या वेळेस रेडी टू यूज सोल्युशन वापरून बघायचं म्हटलं. इथं आल्प्स गुडनेचं फ्लॅक्सीड जेल मी मागवलं होतं आणि याचं टेक्स्चर बघा एकदम स्मूथ आणि जेल सारखं आहे. आणि आता हे जे जेल आहे ना आपल्या स्कॅल्पवर रूट पासून अप्लाय करायचं आणि हळूहळू मसाज करत हा जेल पूर्ण आपल्या स्कॅल्पवर व्यवस्थित लावून घेऊन 20 मिनिट ठेवायचा. ते मी हेअर वॉश करून घेतला आणि हेअर ड्राय केल्यानंतर तुम्ही माझे केस बघू शकता. एकदम इतकी स्मूथ आणि सिल्की दिसतात ना, आणि फ्रीज सुद्धा खूप कमी झाल्यासारखे दिसते आणि केसांना ना छान अशी शाईन आली. आता तुम्हीच ना बिफोर आफ्टर मधला डिफरन्स बघा. जे केस सुद्धा नारळाच्या सालीसारखे ड्राय आणि फ्रीजी झाले असतील तर हा व्हायरल फ्लॅक्सीड जेल हेअर मास्क तुम्ही नक्की ट्राय करा. घरी सगळं बनवण्याचा वेळ आणि पसारा वाचवायचा असेल तर हे रेडी टू यूज प्रोडक्ट वापरणं खूप सोपं आहे. प्रोडक्ट हवा असेल तर स्क्रीनवरती टॅग केले. त्याच्यानंतर ना इकडे मग मुलांचं दोघांचं पण मी ऑप्शन करून घेतलं आणि अशी झाली पूजा. चला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.